किशाबा आपल्या खोपटात बसून संध्याकाळ होण्याची वाट पाहत होता. नाही म्हणायला त्याच्याकडे असंही काही काम नव्हतं. कधी कोणाची लाकडं फोडून देणं, मस्तवाल वाढलेलं एखादं झाड तोडून देणं, कधी कोणाच्या घरी कार्यक्रम असल्यास रहाटावरून पाणी भरून देणं, अशी मिळेल ती कामे तो करत असे. पण रोज काम मिळेलच याची खात्री नव्हती. आणि पोटाचा खड्डा भरायचा तर काहीतरी करावंच लागणार. आणि म्हणून तो चोरीही करत होता. म्हणजे तसं गावात त्याने 1-2 वेळा प्रयत्न केला होता. पण एक वेळेस चोरी करताना सापडल्याने त्याला भलताच मार खावा लागला होता. हातापायांची चांगलीच मसाज झाल्याने 8 दिवस त्याला जागेवरून नीट उठता येत नव्हतं. वर सरपंच आणि पाटलानं सज्जड दमही भरला होता. त्यामुळे हल्ली गावात चोरी करण्याबद्दल तो विचारही करू शकत नव्हता. पण एक गोष्ट मात्र राहून राहून त्याच्या मनाला डाचत होती, ती म्हणजे सावकाराचा शापित वाडा. नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एक भयकथा बघणार आहोत. त्या भयकथेचं नाव आहे सावकाराचा शापित वाडा. जवळजवळ गेली 2 शतकं हा वाडा आपला तोल सांभाळून कसाबसा उभा होता. वाड्यात कोणीही वास्तव्यास नव्हतं. म्हणजे 40कडे झुकलेल्या किशाबाला तर या वाड्यात कधी कुणी राहत होतं हे पाहण्यात आलं नव्हतं. जवळजवळ 100 वर्षांपूर्वी सावकाराची शेवटची वंशावळ त्या वाड्यात राहत होती. आणि मग अख्खं घरानं चमत्कारिकरित्या वाड्यात मरून पडलेलं गावकऱ्यांना आढळलं. कालांतराने त्या वाड्याबद्दल बऱ्याच अफवा गावात पसरल्या. वाडा भुताटकीचा आहे, वाड्यात सैतानी शक्ती वास करते आणि अशा बऱ्याच अफवा होत्या. पण सावकाराची ती शेवटची पिढी संपल्यानंतर मात्र त्या वाड्याचा कोणालाही कसलाही त्रास झाला नव्हता. जवळजवळ वर्षभर त्या वाड्यात जाऊन डल्ला मारण्याचा विचार किशाबा करतच होता. पण त्याची हिंमत होत नव्हती. पण मागील काही दिवसात काहीच काम न मिळाल्याने किशाबा हतबल झाला होता. शिवाय त्या वाड्यावर ठेवलेल्या 8 दिवसांच्या पाळतीनंतर वाड्यात कसलाही धोका नसल्याची त्याला खात्री झाली असावी आणि सावकाराचा वाडा म्हणजे काहीतरी निश्चितच मिळेल याचीही त्याला खात्री झाली होती. शिवाय तिथून काही चोरी केल्यास कोणाला थांग पत्ता लागण्याचा संबंधही नव्हता आणि त्यामुळेच किशाबाने हे धाडस करण्याचं ठरवलं होतं. आजच रात्री तो ही चोरी करणार होता. रात्रीचे 11 वाजून गेले असावेत. गाव सामसूम झाला होता. खोपटात निश्चित पडून असलेला किशाबा जणू याच क्षणाची वाट पाहत असावा. सावकाराचा वाडा हा गाव कुसापासून काहीसा एकाकी होता आणि आता 11 वाजून गेले होते. निश्चितच तो परिसर आता निर्जन झाला असेल विचार करत किशाबा उठला. धोतर सोडून त्याने काळी विजार घातली. वर काळ्या रंगाचा एक सदरा घालून तो तयार झाला. माचीस खिशात टाकून लांब दोरीची उळखुटी खांद्यात अडकवून हातात एक छोटीशी कुदळ घेऊन तो खोपटाबाहेर पडला. अंधार मी म्हणत असला तरी किशाबाला ती वाट जणू पाठ होती. झप झप पावले टाकत तो शिवारात शिरला. कारण गावातल्या मुख्य रस्त्याने तो जाऊ शकत नव्हता. तिथं बटकी कुत्री तसेच गावातील काही टवाळ मुले बसून असण्याची शक्यता होती. शिवारात शिरून काही अंतर गेल्यावर तो पायवाट सोडून एका शेतात शिरला. हळूहळू तो दूरवर दिसणाऱ्या त्या वाड्याकडे झेपावू लागला. आता पायाखालची वाट मात्र नवी नव्हती. पायाखाली भुईमुंगाचे पीक तुडवत किशाबा चालत होता. आजूबाजूला खच्चून भरलेल्या काळोखात केवळ रातकिड्यांचा जल्लोष ऐकू येत होता. तेवढ्यात आडवा आलेला एक ओढा पार करून आता किशाबा दुसऱ्या शिवारात शिरून हळूहळू पुन्हा गावकुसाच्या दिशेने सरकू लागला. आता तो भयानवाडा त्याच्या दृष्टिक्षेपात आला होता. अंधारात उभा असणारा तो वाडा म्हणजे जणू पाषाणरूपी पर्वत भासत होता. किशाबा हळूहळू त्या काळ्याकुट्ट दगडी वाड्याकडे सरकू लागला. पण आता मात्र कितीही दाबली तरी मनातली भीती मात्र प्रचंड उसळी मारून बाहेर येऊ पाहत होती. मध्येच एखाद्या कुत्र्याच्या रडणाऱ्या आवाजाने वातावरण आणखीनच बेसूर बनत होतं. आजूबाजूला मिट्ट काळोख, समोरील तो भयानवाडा आणि एकटेपणा या 3 मोर्चांवर किशाबाचं जणू युद्ध सुरू होतं. अखेर थंडीने कुडकुडत असणारा किशाबा वाड्यासमोर पोहोचला. वाड्याच्या मुख्य दरवाजाजवळ पोहोचताच वातावरणातली थंडी आता शतपटीने वाढल्याचा भास होत होता. थंडीने कुडकुडणारा किशाबा डोळे किलकिले करून समोरील त्या अजस्त्र दाराचा अंदाज घेत होता. ते पुरातन सागवीदार अभेद्य वाटत होतं. हे दार उघडण्याची शक्यता जवळपास नव्हतीच. अंधारात चाच पडत किशाबाने वाड्याभोवतीच्या तटबंदीचा अंदाज घेतला. अंदाजे 15 ते 18 फूट तटबंदी अगदी अभेद्य होती. अन इतक्यात त्याला वाड्याच्या त्या तटबंदीच्या बाजूला उभं असलेलं ते पळसाचं झाड दिसलं. तसा त्याचा चेहरा खुलला. त्या झाडाची एक शाखा तटबंदीकडे येऊन वाड्याच्या आत शिरलेली दिसत होती.
क्षणाचाही विचार न करता किशाबा त्या झाडाकडे सरसावला आणि सर सर करत त्या झाडावर चढला. त्या फांदीवरून पुढे जात तो आता अगदी टोकाशी पोहोचला. खांद्यावरील दोरखंड काढून त्याने त्याचे एक टोक त्या फांदीला बांधले आणि दुसरे टोक वाड्यात भिरकावून तो आता त्या दोरीवरून खाली सरकत वाड्यात पोहोचला. आता तो तटबंदीच्या आतील अंगणात उभा होता. बाहेरच्या तुलनेत आत हवा रक्त गोठवण्या इतकी थंड आणि कमालीची स्तब्ध वाटत होती. कापऱ्या काळजाने त्याने चुहीकडचा अंदाज घेतला. वाडा शांत होता. कसलीही हालचाल त्याला जाणवत नव्हती. तो हळूहळू पुढे सरकत वाड्यात शिरला. माचीसची काडी पेटून त्यानं एक एक खोली चाचपडायला सुरुवात केली. राबता नसल्याने प्रत्येक खोली जणू अडगळीची खोली वाटत होती. सर्व खोल्यांत सामान विखुरलं होतं. म्हणजे यापूर्वीही इथं कोणीतरी चोरीच्या उद्देशानं आला असावं हे लक्षात येताच किशाबा काहीसा नाराज झाला. एका खोलीत मिळालेल्या रिकाम्या पोत्यात त्याने किमती वाटणाऱ्या वस्तू भरण्यास सुरुवात केली. त्याला मौल्यवान असे काहीही मिळाले नव्हते. शेवटी तो देवघरात पोहोचला. तिथं त्याला पितळी देवमूर्ती, चांदीचं एक ताट, चांदीचं निरंजन, चांदीची समई आणि एक पितळेचा दिवा मिळाला. किशाबा यामुळे भलताच खुश झाला. भरभर त्या वस्तू पोत्यात भरून त्याने इतर 2 खोल्याही तपासल्या. काहीही विशेष हाती न आल्याने तो परत अंगणात आला आणि ते पोते दोरखंडाच्या टोकाला घट्ट बांधून तो आता दोरखंड चढू लागला. शेवटी फांदीवर पोचून त्याने खाली असणारे ते पोते वर खेचायला सुरुवात केली. ते पोते तटबंदीच्या अलीकडे घेऊन त्याने ते पुन्हा खाली सोडत जमिनीवर टेकवले आणि दोरखंडाची गाठ सोडून त्याने दोर खाली टाकला. झाड उतरून तो तटबंदी शेजारी असणाऱ्या त्या पोत्याजवळ पोहोचला. काम फत्ते झाले होते. पोते पाठीवर मारून दोरखंड हातात घेऊन तो अंधाराचा अंदाज घेत खोपटाकडे निघाला. रात्री खोपटात पोहोचल्यावर किशाबाने कुतूहलाने ते पोते उचकटून पाहिले. चांदीच्या भांड्यांना चांगलीच किंमत मिळणार या विचाराने त्याला कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटलं. प्रसन्न मनाने त्याने अंग टाकलं आणि हे सामान विकून येणाऱ्या पैशाचा विचार करत तो झोपी गेला. दुसऱ्या दिवशी त्याने चांदीची भांडी एकीकडे काढली. पितळी देवमूर्त्या आणि चांदीची भांडी तो विकणार होता. इतक्यात त्याची नजर त्या पितळी दिव्यावर पडली. तो दिवा जरी पितळेचा असला तरी त्याच्यावर असणारं नक्षीकाम लक्षवेधी होतं. दिवा कमालीचा हलका आणि थंड होता. तो दिवा हातात घेताच एक विलक्षण चेतना त्याच्या सर्वांगातून दौडून गेली. का कुणास ठाऊक, पण किशाबाला तो दिवा आवडला असावा. त्याने तो दिवा काढून चुलीवरच्या भानोशीवर ठेवला. बहुतेक त्याला तो दिवा न विकता वापरायचा असावा. बाकी सामान त्यानं परत एकदा नजर मारून पोत्यात ठेवलं. एवढ्यात त्याला हाक ऐकू आली. गावातलं कुणीतरी त्याला हाक मारून बाहेर बोलवत होतं. खोपटा बाहेर आल्यावर किशाबानं पाहिलं. दामू आला होता. सरपंचाच्या घरी लाकडं फोडायचं काम होतं. गाडीभर लाकडं फोडायची म्हणजे 2 दिवसांचं काम. किशाबा खुश होऊन कोपऱ्यातली कुऱ्हाड खांद्यावर टाकून निघाला. अर्ध काम संपवून घरी परतायला किशाबाला 7 वाजले. थकलेला किशाबा खोपटाबाहेरील ओट्यावर येऊन विसावला. थोडा वेळ शांतचित्ताने विडी उडल्यावर तो खोपटात शिरला. आता आळस झटकून तो कामाला लागला. त्याने आत येताच प्रथम दिवा लावला. पण हा त्याचा नेहमीचा पत्र्याचा दिवा होता. तो नवीन पितळी दिवा लावण्याचा मोह त्याला आता झाला होता. पण आता त्याला स्वयंपाक करणं भाग होतं. त्यानं एका पातेल्यात भात शिजायला लावला आणि दुसऱ्या पातेल्यात डाळीची आमटी. आता 10 मिनिटात त्याचं जेवण तयार होणार होतं. तो मस्त शेकत चुलीची लाकडे सावरत होता आणि इतक्यात त्याला त्या नव्या दिव्याची आठवण झाली. तो उठला. त्याने भानुशीवरचा तो दिवा हातात घेऊन त्याचं तोंड उघडलं. दिव्याची सुतीवात अगदी नवीन वाटत होती. त्याने कोपऱ्यातल्या बाटलीमधील केरोसिन दिव्यात भरलं. वरील तोंडाचे आटे फिरून झाकण घट्ट केलं आणि दिवा पेटवला. आणि काही क्षण त्याचे डोळे दिपले. त्या दिव्याचा प्रकाश भलताच दुधाळ शुभ्र वाटत होता. पेटलेला दिवा त्याने उचलला आणि तो आता भिंतीत असणाऱ्या देवळीकडे निघाला. त्या देवळीतील जुना दिवा उचलून त्याने खाली ठेवला आणि त्या जागी हा नवीन दिवा ठेवून तो खाली झुकला. जुना दिवा उचलून त्यानं त्याची वात हातानं दाबून तो विझवला आणि तो आता चुलीकडे निघाला. तो पत्र्याचा दिवा भानोशीवर ठेवून तो चुलीवर अंग शेकू लागला. मागे देवळीत ठेवलेला तो पितळी दिवा चांगलाच प्रकाश फेकत होता. त्या सर्व खोपट्यात दुधाळ प्रकाश पसरला असला तरी देवळीच्या खाली भिंतीलगत मात्र अंधार होता. आणि अचानक त्या अंधारात काहीतरी चमकू लागलं आणि तिथं एक धुसर आणि काळी आकृती दिसू लागली. त्या आकृतीला कितीतरी डोळे असावे आणि ते डोळे अंधारात चमकत होते. ते असंख्य डोळे कमालीचे भेदक आणि तितकेच भुकेले वाटत होते. त्या आकृतीचे लक्ष पाठमोऱ्या किशाबावर खिळून होतं. किशाबाच्या अंगामुळे चुलीतला आगीचा प्रकाश अडला जात असल्याने त्याच्या मागे अंधारी सावली पसरली होती आणि त्याच अंधाराचा फायदा घेत ती आकृती अगदी बेमालूमपणे किशाबाकडे सरकू लागली.
इतक्यात भात तयार झाला असल्याने किशाबा उठला आणि त्याने भाताचं पातेलं उचलून भानुशीवर ठेवलं. या प्रकाराने अंधाराचा आडोसा खंडित झाल्याने त्याच्या मागील ती आकृती क्षणात मागे सरकत खोपट्याबाहेर पडली. अनावधानाने का होईना पण किशाबा वाचला होता. रात्री उशिरा झोप आल्याने त्याने दिवा मालवला आणि तो झोपी गेला. दुसऱ्या दिवशी गावात हाहाकार उडाला. एका रात्रीत गावात 3 निर्गुण हत्या झाल्या होत्या. गावातील एका कुटुंबातील नवरा, बायको आणि एक म्हातारी अशा 3 लोकांना कुणीतरी बिभत्स पद्धतीनं मारलं होतं. ते हृदय पिळवटून टाकणारं दृश्य पाहण्यासाठी सारा गाव त्या घराभोवती जमा झाला होता. किशाबानेही काही क्षण थांबून ते मृतदेह पाहिले आणि तो आपल्या कामाला निघून गेला. त्या सायंकाळी अति थकवा आला असल्याने तो घरी न येता सरळ गुत्त्यावर गेला. तिथं त्यानं 1 बाटली रिचवली आणि शेजारच्या किसनाच्या हॉटेलातून भेळ बांधून घेऊन गुत्त्यावरून आणखी 1 बाटली घेऊन तो घराकडे निघाला. घरी पोचायला 8:30 झाली होती. घरी येताच त्याने खिशातल्या माचीसने देवळीतील तो दिवा लावला. दिव्याच्या प्रकाशात त्याने चूल पेटवली, पण भेळ सोबत आणल्याने त्याला आता जीवनाची भ्रांत नव्हती. तो चुलीत लाकडे घालून मस्त शिकू लागला. मागे त्या दिव्याच्या अंधारात हालचाल सुरू होती. ते असंख्य डोळे पुन्हा चमकू लागली आणि ती काळी कुट्ट सावली हळूहळू किशाबाकडे सरकू लागली. किशाबा गाणे गुणगुणत मस्त शेकत होता आणि इतक्यात त्याला बंडीच्या खिशातल्या त्या बाटलीची आठवण झाली. त्यानं बसल्या जागीच हात घालून ती बाटली बाहेर काढून फोडली आणि त्याने एक घोट घेतला. इकडे त्याच्या नरडीचा घोट घेण्यास आसुसलेली ती विचित्र आकृती हळूहळू पुढे सरकत होती. पुढचा घोट घशाखाली उतरवत असणारे किशाबाचे हात अचानक थांबले. त्याला कसलीशी चाहूल लागली असावी. त्याने चटकन मागे वळून पाहिले असता त्याला मागील अंधारात असंख्य डोळे चमकताना दिसले. किशाबाची दारू झटक्यात उतरली आणि तो धडपडत उठण्याचा प्रयत्न करू लागला. त्या क्षणार्धाच्या धडपडीत त्याच्या हातातली ती बाटली चुकून समोरच्या चुलीत पडली आणि एकच आगडोंब उसळला. दारूने पेट घेतला होता. तो अतितीव्र प्रकाश पाहून ते असंख्य डोळ्यांचं जे काही किशाबाच्या मागे होतं ते क्षणार्धात कोपटीच्या बाहेर अंधारात गुडूप झालं. हे सगळं इतक्या वेगात घडलं की किशाबा पाहतच राहिला. क्षणभर त्याला काहीच उमगलं नाही आणि भानावर येताच त्याच्या सर्वांगाला घाम फुटला. शरीरातल्या रक्ताला जणू भरतीसारखं उदान आलं होतं. ओठ भीतीनं कोरडे पडले होते. घामाने डबडबलेला तो कितीतरी वेळ तसाच चुलीजवळ बसून राहिला. चुलीच्या प्रकाशात त्याची झोप जणू कुठल्या कुठं पळाली होती. बरीच रात्र जागून काढल्यावर पहाटे कुठे त्याला झोप आली. दिवा मालवून तो झोपी गेला. सकाळी एका अभद्र आक्रोशाने त्याचा डोळा उघडला. उठून बाहेर जाताच त्याला कळालं, गावात परवा रात्रीच्या प्रकरणाप्रमाणेच काल शेजारच्या एका म्हातारीची हत्या झाली होती. आधीच धास्तावलेला किशाबा हा प्रकार पाहून आणखीनच घाबरला. या दोन्ही प्रकारामागं रात्री पाहिलेली ती असंख्य डोळ्याची सावलीच जबाबदार असावी त्याला याची खात्री होती. रात्रीचं आपलं मरण या म्हातारीमुळं टळलं हेही त्याला कळालं. त्या दिवशी दिवसभर किशाबा खोपटाबाहेर पडला नाही. त्याचे कशातच लक्ष लागत नव्हते. तो कमालीचा अस्वस्थ झाला होता आणि एकसारखा रात्रीच्या त्या प्रसंगाचा विचार करत होता. बघता बघता दिवस मावळला. 3 सांजा झाल्या तरी किशाबा आपल्याच विचारात गडून गेला होता. आपल्या गावावर कसलं तरी विचित्र संकट घोंगावत आहे आणि ते अभद्र रात्री घात घालून माणसांना मारत आहे ही बाब त्याला अस्वस्थ करत होती. आता 7:30 होऊन गेले. किशाबा उठला आणि तो माचीसने देवळीतला तो दिवा पेटवू लागला. पण 2 वेळा प्रयत्न करूनही तो दिवा पेटेना. काहीसा वैतागून किशाबाने तो दिवा उचलला आणि आता तो चुलीजवळ गेला. त्याने चूल पेटवली. त्या दिव्याचं तोंड उघडून पाहिलं असता किशाबाला समजलं त्यातील केरोसिन संपलं होतं. केरोसिन इतक्या लवकर कसं संपलं असावं हा विचार करत किशाबा उठला आणि त्यानं कोपऱ्यातल्या बाटलीमधील केरोसिन दिव्यात भरलं आणि तो पेटवला. खोपट्यात दुधाळ प्रकाश पसरला. तसा प्रसन्न मुद्रेने किशाबाने तो दिवा उचलला आणि तो देवळीकडे चालू लागला. त्या दिव्याखाली अंधाराचं एक वलय तयार झालं होतं आणि अचानक त्या वलयात त्याला पायात काहीतरी घुटमळत असल्याचं जाणवलं. त्याने दिवा आणखी वर उंचावून खाली पाहिलं आणि त्याला ते चमकणारे असंख्य डोळे दिसले. तसा भीतीने त्याच्या हातातला दिवा निसटून खाली पडला. किशाबा तडक विजत असलेल्या चुलीकडे धावला आणि शेजारील केरोसिनची बाटली चुलीवर धरत त्याने चुलीत केरोसिन ओतलं. त्या भडक्याने साऱ्या खोपट्यात प्रकाश पसरला, पण ते डोळे कुठेही दिसले नाहीत. मग चुलीच्या उजेडात त्याने मगाशी हातातून पडलेला तो दिवा उचलला. त्याच्यातील केरोसिन भुईवर सांडलं होतं. त्याने चुलीजवळ येऊन त्या दिव्यात पुन्हा केरोसिन भरलं आणि तो पेटवला. दिवा उचलत असताना त्याने लक्षपूर्वक त्याखाली तयार होत असणाऱ्या अंधाराकडे पाहिलं आणि त्याचं काळीजच जणू घशात आलं. दिवा जसजसा वर उचलू तसतसं त्याखाली वाढत जाणाऱ्या अंधारात एक विचित्र काळसर आकृती तयार होत होती. किशाबाने क्षणार्धात तो दिवा भुईवर ठेवला.
जमिनीवर पालतं झोपून त्याने एका हाताने तो दिवा 4 ते 5 इंच वर उचलला आणि त्याला दिव्याखालील अंधारात एक डोळा चमकताना दिसला. तसा किशाबाने दिवा वेगाने भुईवर आपटला. ते जे काही आहे ते या दिव्याखाली अंधारात राहत आहे आणि तो दिवा योग्य उंचीवर उचलताच ते मुक्त होऊन आपली शिकार करत आहे. त्याला प्रकाश वर्ज्य असावा म्हणूनच काल रात्री ते मला न मारता अंधारात पळालं. किशाबा तर्क लढवत होता. त्याने तो दिवा तसाच जमिनीवर ठेवून आपला जुना पत्र्याचा दिवा हातात घेतला आणि तो पेटवून या पितळी दिव्या शेजारी ठेवला. आता त्याने हा विचित्र पितळी दिवा विझवला आणि तो दिवा तसाच जमिनीवरून सरकवत एका अंधाऱ्या कोपऱ्यात नेला आणि हलकेच तो थोडा उंचावून पाहू लागला, पण काहीही दिसलं नाही. आता त्यानं तो दिवा चांगला 4 ते 5 फूट उंचीवर पकडला, पण त्याला काहीही दिसलं नाही. याचा अर्थ तो दिवा पेटवून ठेवला असेल तरच ती विचित्र आकृती तयार होती हे किशाबानं जाणलं. तो दिवा तसाच जमिनीवर ठेवून किशाबा कितीतरी वेळ विचार करत होता. सावकाराच्या वंशावळीच्या हत्येमागे हा विचित्र दिवाच असावा याची किशाबाला खात्री झाली होती. गावात झालेल्या 4 निष्पाप जीवांच्या हत्येला आपणच कारणीभूत आहोत. आपण जर हा दिवा त्या वाड्यातून बाहेर आणला नसता तर ते लोक आज मेले नसते. ही जाणीव त्याचं काळीज पिळवटून टाकत होती आणि काहीशा निर्धाराने तो उठला. त्याने तो पितळी दिवा हातात घेतला आणि तो तडक खोपट्याबाहेर पडला. रात्रीच्या अंधारात तो तडक सावकाराच्या वाड्याकडे निघाला होता. हातातला तो अभद्र दिवा तो पुन्हा त्या सावकाराच्या वाड्यात बिरकवणार होता. अंधारात तो त्या वाड्यासमोर पोहोचला. मिट्ट काळोखात तो वाडा अगदी स्तब्ध उभा होता. किशाबाने दिवा पकडलेला हात मागे खेचत प्रचंड ताकदीनिशी तो दिवा वाड्याकडे बिरकावला. एकदाची बिलामत गेली या विचारात तो खोपट्याकडे परतू लागला. सूर्य डोक्यावर आल्याने अंगाची लाही होत होती. गावातील 4 ते 5 इरसाल कार्टी सावकाराच्या त्या वाड्यासमोर जमली. एकट्याने वाड्याची प्रदक्षिणा घालण्याची त्यांची पैज लागली होती. एक कलंदर कार्ट समोर येऊन त्याने पैजेचा विडा उचलला आणि तो भित्री पावले टाकत वाड्याच्या तटबंदीच्या एका बाजूने वाड्यामध्ये जाऊ लागला. पुढील 4 ते 5 मिनिटात दुसऱ्या बाजूच्या तटबंदीने परत बाहेर येताना त्या पोराच्या हातात तो पितळी दिवा चमकत होता. त्या रात्री किशाबाने प्रचंड ताकदीने भिरकवलेला तो दिवा वाड्याच्या एका कोण्याकडे जाताना अंधारात उडणाऱ्या एका वटवाघुळाला धडकून तटबंदी बाहेर असणाऱ्या झाडीत पडला होता. तर मित्रांनो, असा होता हा सावकाराचा शापित वाडा. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडलाच तर या व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रांसोबत आणि मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या या जरा हटके मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन आयकॉनला ऑनवर सेट करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.